शेतकऱ्याला सरकारपासून वेळेपर्यंत शेतकऱ्यांना शासनाने मदत आझाद समाज पार्टीचा आझाद समाज पार्टीचा केंद्र सरकार मुर्दाबाद 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 राज्य सरकार मुर्दाबाद 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 तुपाशी शेतकरी उपाशी सरकार तुपाशी केंद्र सरकार राज्य सरकारचा निषेध असो निषेध असो इथल्या जिल्हा प्रशासनाचा निषेध असो शासन होश में आओ होश में आओ होश में आओ राज्य शासन होश में आओ होश में आओ होश में आओ होश में आओ अमरावती कलेक्टर होश में मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद 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 महाराष्ट्र राज्यातील जो पश्चिम विदर्भ क्षेत्र आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात मागील 2001च्या जर आपण आकडेवारी पाहिली तर याच्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या आहे। या मागच्या 6 महिन्यामध्ये अमरावती विभागात जवळपास 500च्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। त्यापैकी अमरावती जिल्ह्यातील जवळपास 170 आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत। म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा अमरावती जिल्हा आता शेतकऱ्याच्या आत्महत्यासाठी प्रसिद्ध झालेला आहे। परंतु इथलं जे शासन आहे 2011 पासून जर पाहिला आपण 2011च्या या 10-20 वर्षाचा 22 वर्षाचा कालखंड जर पाहिला अनेक कलेक्टर इथं आले, अनेक विभागीय आयुक्त आले, परंतु इथे शेतकरी जो आत्महत्या करणारा होता यावर कोणती उपाययोजना करायला पाहिजे होती ती इथल्या प्रशासनाने केली दिसत नाही। आपल्याला मोदी सरकार एक पपलू देतं की पीक विम्याचं जवळपास 2023चा आकडा असा म्हणतो की या विमा कंपन्यांना 8,000 कोटी रुपये त्यांच्यापर्यंत आले आणि त्यांचा निव्वळ नफा हा 4 कोटी आहे। परंतु नुकसान भरपाई पर्सेंटेज जर पाहिलं तर ती 1% आतमध्ये आहे। आज आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीनं शासन आणि प्रशासनाला म्हणजे जागा करण्यासाठी इथे या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत आहोत। शासनानं वेळीच शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना आखायला पाहिजे आणि कायमस्वरूपी उपाययोजना आखायला पाहिजे। कारण की शेतकरी जर आत्महत्या करत असेल तर एवढी मोठी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही। धन्यवाद।